नमस्कार, सुलूस किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. उन्हाळा आला की वाळवणीचे पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होते. आज आपण साबुदाणा बटाट्याची चकली तेलात टाकल्यावर दुप्पट फुलणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी चकली अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत. पांढरी शुभ्र साबुदाणा बटाटा चकली कशी बनवायची, उपवासाच्या फराळासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे. जर तुम्ही चकली पहिल्यांदा बनवत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात मी चकली कडक होऊ नये आणि लाल पडू नये यासाठी काही खास टिप्स सांगितलेले आहे. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम गॅस ऑन केलेला आहे. मध्यम आचेवर आपण गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी एक बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. आपण ज्या बाउलने आपण साबुदाणा मोजून घेणार आहोत तोच बाउलने आपल्याला एक बाउल पाणी त्यात घातलेलं आहे. तुम्ही हे प्रमाण वाटीने किंवा कपाने सुद्धा घेऊ शकता. आता आपल्याला पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. या ठिकाणी मी एक बाउलमध्ये आपण ज्या बाउलने पाणी घातलं त्याच बाउलने मी हा साबुदाणा मोजून घेतलेला होता आणि तो स्वच्छ 3 पाण्याने धुवून हा रात्री भिजत घातला होता. आता चकली करायला घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता साबुदाणा अगदी मोकळा मोकळा असा छान भिजलेला आहे, एकदम नरम झालेला आहे. पाणी छान उकळलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला साबुदाणा पूर्ण घालून घ्यायचा आहे. संपूर्ण साबुदाणा घातल्यानंतर चमच्याने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून याला अर्धा तास भिजवायचं आहे. तुम्ही बघू शकता अर्ध्या तासानंतर साबुदाणा आणखीन जास्त फुललेला आहे आणि नरम झालेला आहे. अर्धा किलो साबुदाणाला इथे अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहे आणि साल काढून आपण छान किसणीने किसून घेतलेले आहे. तुम्ही त्याला पुरणपात्रामध्ये स्मॅश करू शकता. आता हा किसलेला बटाटा घालूया आणि चवीनुसार हिरवी मिरचीचं वाटण मी येथे घातलेलं आहे. जर तुम्हाला उपवासाला जिरे आणि कोथिंबीर चालत असेल तेही तुम्ही घालू शकता. आता मी सेंधव मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि आपल्याला हे सर्व जिन्नस एकत्र छान मळून घ्यायचं आहे. हाताने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मिश्रण एकत्र होईल. फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा व्हिडिओ थोडाही आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा. रेसिपी आवडली असेल तर मित्रमंडळींना तुम्ही ही रेसिपी शेअर करा आणि चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचं एका सबस्क्राईब आणि लाईकमुळे आमचं मोटिवेशन वाढतं. आता छानपैकी मिश्रण मिक्स झालेलं आहे. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर. आपण साबुदाणा भिजवल्यामुळे तो छान असा भिजला गेलेला आहे. मिश्रण इथे रेडी झालेलं आहे. थोडंसं टेस्ट करून बघूया. अगदी परफेक्ट आहे. त्यात काही तिखट मीठ घालायची गरज नाही. छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण सोऱ्या घेतलेला आहे ज्यामध्ये चकलीची चाळणी लावलेली आहे. यात मिश्रण घालायचं आहे. मिश्रण घालताना चांगलं दाबून प्रेस करून घालायचं आहे जेणेकरून त्यात हवा राहणार नाही. त्यात हवा जर राहिली तर तुमची चकली घालताना ती मध्येच तुटते. तर ही टिप्स लक्षात ठेवा. आता सोऱ्या बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला ज्यावर चकली करायची आहे त्यासाठी मी येथे शीट घेतलेली आहे. त्या शीटवर आपण थोडंसं तेल लावून घेऊया आणि त्यावर छान अशी चकली पाडून घेऊया. तुम्ही बघू शकता छान अशी चकली आपली पडली जात आहे. चकली घातल्यानंतर शेवटचं जे टोप असतं ते चिटकून घ्यायचं आहे जेणेकरून तळताना चकली आपली तुटणार नाही. अशा पद्धतीने परफेक्ट प्रमाण झाल्यामुळे चकली आपली टाकताना कुठेही तुटलेली नाही. अशा पद्धतीने मी 4 चकली इथे तयार करून घेतलेल्या आहे. आता आपण या परातीमध्ये टाकून घेऊया. तुम्ही याला प्लास्टिकवरही करू शकता. मी अशा पद्धतीने काही प्लास्टिकवर
चकली बनवून घेतलेली आहे. आता ते उन्हात आपल्याला वाळवण्यासाठी 2 दिवस ठेवायचे आहे. 2 दिवसानंतर तुम्ही बघू शकता चकली छान आपली वाळायला गेलेली आहे. आता याला आपण एअरटाईट कंटेनरमध्ये भरून वर्षभरासाठी आपण याला स्टोअर करू शकतो. छान खुसखुशीत अशी चकली आपण तळून बघूया. तळण्यासाठी मी येथे शेंगदाण्याचं तेल गरम करायला ठेवलं होतं. बघा चकली किती छान पांढरशुभ्र झाली आहे आणि तेलात टाकतात कशी फुलते. आकाराच्या दुप्पट ती फुललेली आहे. फ्रेंड्स, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आणखीन अशा नवनवीन रेसिपी कोणत्या हव्या आहेत तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चकली पांढरी शुभ्र आणि खुसखुशीत होण्यासाठी या खास टिप्स आहेत, त्या लक्षात ठेवा. चकली लाल का होते ते टाळण्यासाठी तुम्ही तिखटाचा वापर न करता त्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची त्यात घाला. तेलाचं प्रमाण तळताना जास्त कडक न करता मध्यम आचेवर तळल्या त्याचा कलर बदलत नाही. चकली कडक का होते तर बटाटा आणि साबुदाण्याचं प्रमाण चुकलं की ती कडक व्हायला लागते. 1 किलो साबुदाणा असेल तर तुम्ही 1.5 किलो बटाटा त्यात घाला. जर तुमचा साबुदाणा अर्धा किलो असेल तर अर्धा किलोच्या वरती थोडेसे तुम्ही बटाटे त्यात घाला. त्यामुळे चकली सॉफ्ट आणि खुसखुशीत होते. आणि बटाटा हाताने स्मॅश न करता किसणीने चांगला किसून घ्या. या सर्व टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमची चकली एकदम खुसखुशीत पांढरी शुभ्र होईल आणि खायला एकदम चवदार अशी लागते. तर तुम्ही याचा आवाज ऐकू शकता. ही चकली किती खुसखुशीत आपली झालेली आहे. आवाजावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल. या पद्धतीने चकली तुम्ही नक्की यावर्षी करून बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीजसाठी सुलूस किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.